देवाच्या आळंदीमध्ये कामदा एकादशीच्या निमित्तानं माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये आकर्षक अशी देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली। झेंडू, अष्टर, राजा, शेवंता, गुलाब, गोलछडी या फुलांचा वापर करत आकर्षक अशी सजावट करण्यात आली। पहाटे संजीवन समाधी मंदिरामध्ये दुग्धाभिषेक, पवमान आरती झाल्यानंतर मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसतंय। वरळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रकरणी जैन पीटीय जागेबाबत पालिकेनं भूमिका का बदलली? उच्च न्यायालयानं बीएमसीकडे आता स्पष्टीकरण मागितलेलं आहे। एसटीपीच्या जागेसंदर्भात पालिकेनं भूमिका का बदलली असं स्पष्टीकरण आता उच्च न्यायालयानं बीएमसीकडे मागितलेलं आहे। वरळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तर नवी मुंबईतील बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं समोर आलेली आहे। बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्ये प्रकरणासंदर्भात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहे बातमीच्या संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट देण्यासाठी। आकांक्षा, नक्की शुभम, 2025 मध्ये ही घटना घडली होती आणि यामध्ये नामांकित बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं आणि या प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलेलं आहे, कारण यामध्ये काही एनसीबीच्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर आलेली पाहायला मिळतात। या संदर्भात गंभीर आरोप आहेत ज्या गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी आहेत त्यांनी केलेले आहेत। पाहायला गेलं तर गुरुनाथ चिंचकर यांच्या मुलांच्या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गुंतवण्याची भीती दाखवत 10 ते 15 कोटी रुपये मागितल्याचा आरोप एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर नैराश्यात असलेल्या गुरुनाथ चिंचकर यांच्या पत्नी। धन्यवाद आकांक्षा, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत। तर बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्ये प्रकरणासंदर्भात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर आता गुन्हा दाखल झालाय। खंडणी प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानं नवी मुंबईच्या पोलीस दलामध्ये आता एकच खळबळ उडालेली आहे। तर मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांसह नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। 1 वर्षापूर्वी विकासक गुरुनाथ चिंचकर यांनी आत्महत्या केली होती। यावेळेस मुलांच्या ड्रग्सच्या गुन्ह्यामध्ये त्यांना गुंतवण्याची भीती दाखवत 10 ते 15 कोटी रुपये मागितल्याचा आरोप आहे। या नैराश्यामध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थातच एनसीबीच्या कथित छाप्यापासून सुरू झालेला एक धक्कादायक प्रकार आता हाय प्रोफाईल एफआयआर मध्ये परिवर्तित झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।